नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूज मध्ये. आजच्या हेडलाईन्स कडे वळूया. सोलापूर झेडपीचा अध्यक्ष कोण होणार हे नवे आहे चर्चेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 68 पैकी 38 जागा मिळून भाजपने झेडपीवर वर्चस्व राखले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या ठिकाणी पुरुष किंवा महिला यापैकी कोणी अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार, भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्पा चिवडशेट्टी, बार्शीतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मदन दराडे यांच्या पत्नी भारती दराडे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. शांभवी कल्याण शेट्टी या चप्पळगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. चेतनसिंह केदार हे सांगोला तालुक्यातून विजयी झाले आहेत. रामप्पा चिवडशेट्टी हे दक्षिण सोलापूर तालुक्यातून वळसंग जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला, तर भारती दराडे या बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. 38 जागांपैकी बार्शीतून 6, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून 7, मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 6, मंगळवेढा 4, पंढरपूर 3, माढा 4, दक्षिण विधानसभा 3, माळशिरस 2, करमाळा 2 असे भाजपचे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य निवडून आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार राम सातपुते, आमदार सुभाष देशमुख, शहाजी पवार हे नेते मंडळी एकत्रित चर्चा करून जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद कोणाचे नेमणूक करायचे आहे हे ठरवतील. यामध्ये शांभवी कल्याण शेट्टी आणि चेतनसिंह केदार या दोघांना अध्यक्षपदाची सर्वाधिक संधी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. से लाए हुए बेहतरीन क्वालिटी के खजूर और ड्राई फ्रूट होलसेल रेट में, साथ ही अजवा खजूर की बेंच की पाउडर भी मिलेगी. डेल्टा प्राइम डेट्स, पता मखदूम फंक्शन हॉल, मुल्तानी बेकरी के सामने, होडगी रोड, सोलापुर.